मित्रांनो, तर मग कसं काय परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग थोडा स्पेशल आहे. खूप दिवसांनी ब्लॉग करतो आहे. मी आता आहे मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये मी आलो आहे खास ढोल वाजवायला. आपला रोशनदादा आहे. रोशनदादांनी मला इन्व्हाइट केलं. त्यांचं पथक आहे. त्या पथकामध्ये आज त्या पथकाची आज मिरवणूक आहे, म्हणजे वादन आहे. आणि त्या वादनाला मला इन्व्हाइट केलं आहे. तर मी लोकलमधून जाणार, त्यामुळं असंच हे साधे कपडे घातले. ओके, तर मग मी ट्रेनमध्ये आहे ना जातो तेव्हा आहे ना माझा भाऊ भेटेल तिथं, तुम्हाला ॲड्रेस सांगेल आणि बघूया. मी निघालो आता लिफ्टमध्ये. फ्लोअर तुम्हाला दाखवतो मला. हे घर आहे आमचं. म्हणजे तोचा विषय. लिफ्टमध्ये चालू. बापरे जी. पावसात एवढं भयानक दिसतोय मी. एवढं भयानक पाऊस चालू आहे. आत्ता 5 मिनटापूर्वी गरम होतं. आत्ता 5 मिनटापूर्वी गरम होत होतं आणि त्याच्यात एवढा भयानक पाऊस झाला, तुम्ही बघू शकता. स्टेशनवर आलो आहे. हे बघा स्टेशनवर चित्रकला. कळव्याला आहे मी. कळवा बाप चित्र काढले. हा गेम आठवतो ना सर मला. आता माझ्या भावाचा फोन आला. तो गेलता ठाण्याला गेलता. तो म्हणत होता की ट्रेन कॅन्सल झाली. जय हिंद दोस्तो. बघू आता. रोशनदादाचा पण फोन आला. तो म्हटला किती वेळ लागेल. 4 वाजता चालू होणार आहे. तसं पोहोचेल आपण त्या टायमामध्ये. पण आता लोकल मुंबई पाऊस ही गोष्ट तुम्हाला माहितीच. सॉरी डिस्टर्ब केलं. डिस्टर्ब नाही म्हणजे मध्ये ब्लॉग बंद केला. भावाचा फोन आला होता. गाड्यांचं काम चालू आहे त्यामुळे गाडी नाही आहे. पण तो म्हणतो थांब मी ठाण्यात आहे. ठाण्यात ज्या गाडीत बसेल ना त्या गाडीत तू बस. ओके. बाकी बांधिलकीचा विषय. एक नंबर स्टेशन हेच आहे. डाऊन आणि अप दिशेला जाणाऱ्या लोकल गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2च्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर. कसं तरी वाटतं लोक असले भयानक बघताय ना. हा 1 नंबर स्टेशन हेच आहे. हो इथं दिसेल तुम्हाला. थांबा दिसेल. हा दिसला. आणि हे 2 नंबर दिसलं का. ते 2 नंबर. तर बघूया. मी आता इथं बसतो. काय होतं कसं होतं काय होतं कसं. ठीक आहे. फायनली मी बसलो आहे ट्रेनमध्ये. लोकल ट्रेनमध्ये. आज लोकल ट्रेन एवढी रिकामी आहे ना. म्हणजे जागा बसायला भेटते. मला विश्वास पटत नाही रविवारी लोकल ट्रेन रिकामी. हाऊ टू पॉसिबल. पहिली गोष्ट माझा आवाज येतो आहे की नाही माहीत नाही. पण तर मी माझ्या भावासोबत वेट करत होतो. मी टू अरे तुझी ओळख करून देऊ राहिलो. हां मी करून देतो ना. मी टू. हॅलो बोलला तो. बाकीचं जास्त फेम नका देऊ. फायनली आलो आहे उल्हासनगरला. हां UKला नाही आलेलो. फायनली उल्हासनगरला आलो. आता जायचं कुठं पण आपल्याला. कुठं जायचं आपल्याला. नगरपालिकेचं ऑफिस ना. हो. मी काय म्हणतोय मला भीती एवढी त्याच्यासाठी वाटते की मी कंप्लीट 1 वर्षानंतर वादन करतोय. पहिला हात, दुसरा हात, तिसरा हात, चौथा हात, 5वा हात सर्व विसरून गेलो. खूप मानाची गोष्ट आहे की रोशनदादा त्यांचा आहे ना पथक आहे. मी इथं दाखवतो. शिवस्पर्श नावाचं पथक आहे. बरोबर नाव घेतो आहे माहीत नाही पण हां हे पथक आहे. आणि मला इन्व्हाइट केलं. आणि एवढ्या मोठ्या म्हणजे असं नसतं की आता मी कसं आहे एवढ्या वर्ष पुण्यात ढोल वाजवले. मानाचे गणपती वाजवले. ह्या वर्षी मी मुंबईत आलो आहे. आणि मला बिलकुल आहे ना मुंबईतले गणपतीमध्ये वाजवणं आवडत नाही. का कारण इथं आहे ना खूप रश असतो. खूप आहे ना पोरं आहे ना वेगळ्याच फ्लोनी वाजवतात. पण तो रोशनदादाचं पथक आहे ना जेव्हा शूज घ्यायचे इथं ग्रुप नाही इथं बोलतो आहे ना मी इम्पॉर्टंट. सॉरी. हां रोशनदादा पथक आहे ना जेव्हा पोरांना कळालं ना मला फोन आले. प्रितेश भाऊ या प्लीज या वाजवायला या आमच्या एक वेळ या. तर खरंच खूप प्रेम. तुम्ही एवढं प्रेम देता.
आणि ह्याचं थँक्यू मी पहिली गोष्ट श्रीमान दादाला बोलेन की श्रीमान दादामुळे आहे ना हे सर्व आज लाईफ जगायला भेटते, एवढं प्रेम भेटतं. तर ह्यावेळी मुंबईचं वादन, उल्हासनगरचं राजाचं वादन करूया. मानाची गोष्ट आहे. चला भेटू. फायनली आलो आहे मी. तुम्हाला ज्यांनी इन्व्हाइट केलं त्याला असावे. रोशन दादा ओळखलं का? एकच वादा श्रीमान दादा, आपले सिंगर, आमच्या दादाच्या नाथचे सिंगर. आणि हा दादा पण, हे दोघं प्रमुख आहे, रोशन दादा आणि प्रसाद दादा. तर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाही का, श्रीमान फॅमिली मेंबर आहे बरं का, ही महत्त्वाची गोष्ट आहे. श्रीमान दादा तू बघत असेल ना, बांधिलकीचा विषय आणि एवढं प्रेम देताना तुम्ही. मी फक्त रोशन दादाला एक कॉल केला आणि एकदाच बोललो होतो, रोशन दादा मला वाजवायचं यावेळी, मी पुण्यात नाही जाणार आहे. बघ रोशन दादा काहीच बोलला नाही, डायरेक्ट हे बोलला, तारीख दिली आणि मी त्या तारखेच्या आणि त्या टायमाला इथं आलो आहे. आणि मला कोणीच काय विचारत नाही, ढोल डायरेक्ट ढोल व्हील त्याचा एवढं प्रेम भेटतं आहे. बाकीचं मी सर्वांसोबत मीट करून देतो, बघूया कोण कोण आहे. पाऊस चालू आहे जोरात आणि मेन मुद्दा पाऊस चालू आहे आणि एवढी पब्लिक बघू शकता, एवढी पब्लिक आहे. म्हणजे आय थिंक माझ्या मते नाही का, ढोल किती आहे, 40 ढोल आहे आणि 20 ताशा आहे. मी शॉकच झालो, ताशाची आकडा ऐकून शॉकच झालो, एवढा ताशाचा आकडा. नंतर मला समजलं पोरं जास्त आहे ताशा वाजवायला, त्यामुळे तो आकडा आहे. तर बघूया आता चेंजिंग करेल मी, बघू चेंजिंग झाल्यानंतर आहे ना जाऊन. पण पब्लिक किती आहे, पब्लिक बघू शकता. हाय पुण्यात जसा क्रेज आहे ना, तसा मुंबईमध्ये पण क्रेज आहे ढोल ताशाचा. इज्जत आहे, मुंबईला इज्जत आहे. एवढा फेटा खास नाही आहे, याच्यात एवढा घामाघूम झालो आहे. बिचूर नको, लय गरम आहे. आणि फेटा एवढा खास नाही, पण थोड्या वेळाने जेव्हा वादन चालू ना 100% फेटा निघणार आहे माझा तो. तरी जाऊ दे, हा लूक आहे आणि बघूया आता कसं होतं का.
वादन झालं मोजून मी अर्धा तासच वादन केलं. अर्धा तासाच्या थोडंसं जास्त आहे ती. आणि ट्रेन मला थोड्या वेळनी गाडी आहे. काय लक्षात ठेवा मी कोणती मुलगी नाही तर गाडी आहे आणि जमून निघायला लागलं. थोडं प्रॉब्लेम पण आहे म्हणजे माझ्याकडे टाईम नाही. रोशनदाने मला 4 वाजता चालू होणार जास्तीत जास्त 5 वाजता आणि माझं होतं की 7 वाजता मी निघणारच. आणि मी 7 वाजता निघालो. मजा आली. एवढ्या वर्षांनी वादन केलं. आता बघूया ट्रेनमधून जातो. आता लोकलला बसलेलो आहे मी. लोकलला बसलेलो आहे. बघू आता कधी निघतो. गणपतीची मिरवणूक चालू आहे. गणपती बाप्पा मोरया. आता मग पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. आता मी आहे कळव्यामध्ये म्हणजे ठाण्याच्या पुढे कळवा आहे ठाण्यामध्ये. तिथे आहे मी. तुम्हाला मिरवणूक दाखवतो. थांबा नाचूया थोडंसं जाता. अरे हे आपल्याला टर्न मारायचं इकडे यार. प्लीज झालं जाऊ दे का तू 5 मिनिटं येतं खूप चालला तो. एक व्हिडिओ काढूया तो पुढे आता तुम्ही पुढे नको जाऊ दे. हे जाऊ दे कॅन्सल. मी आता थकलोय खूप. अक्षरशः थकलो. चला मग बघतो थांब. आता मोमोजच्या शॉपवर आहे. आता मोमोज खाणार आणि घरी जाणार आणि घरी बस पकडणार गावी. आणि मुंबई एकच दिवस होतो आणि 1 दिवसात लय धमाल केली. ब्लॉग जास्त काही चांगले फुटेज मला घेता आले नाही. ठीक आहे जाऊ दे. असं अचानक चालू करता ब्लॉग. बघूया मग. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा फक्त. सबस्क्राईबचा काही विषय नाही. फक्त लाईक करा. बांधील विषय येतो. चला हस्ताला विसरला शकून करा. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. नगरपालिकेचं ऑफिस ना. हो म्युन्सिपल बसलो आहे आता. बघूया आता. पण मला भीती का वाटते माहिती का की एका कंप्लेंट हे लय नाटके यायचे बरं का. मी मामा मामी तुम्ही बघत असेल.